हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात आपण? आय होप सर्वजण मजेत आहात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करतात. आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे काउंटिंग द फिगर. ओके, त्यामध्ये स्पेसिफिकली आपण स्क्वेअरवर या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. म्हणजे किती चौकोन आहेत दिलेल्या आकृतीमध्ये ते कसं शोधायचं, त्यासाठी कुठल्या ट्रिक वापरायच्या त्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे. बघा, हा प्रश्न जो असतो तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये सर्व प्रकारच्या एक्झाममध्ये तुम्हाला विचारला जातो. एक आकृती दिलेली असते आणि त्यात ते सांगतात की फाइंड द स्क्वेअर्स इन द गिवन डायग्राम. दिलेल्या आकृतीमध्ये किती चौकोन आहेत, किती चौरस आहेत हे फाइंड आउट करा. तर ते कसं फाइंड आउट करायचं आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि कुठल्या प्रकारची ट्रिक वापरायची आहे आणि कशा प्रकारचे प्रश्न येतात, 3 ते 4 टाईपचे आपण उदाहरणे यामध्ये बघणार आहोत जे परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात. त्यामुळे त्या प्रश्नांना सॉल्व्ह कसं करायचं हे समजून घेण्यासाठी काय करावं तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अवश्य बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. कशावर तर आपल्या मेंटल ॲबिलिटी या विषयाची. चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करूया. मग काउंटिंग द फिगर, त्याचे स्पेसिफिकली स्क्वेअर, परीक्षेत जर हा प्रश्न आला तर त्याला सॉल्व्ह कसं करायचं हे समजून घ्यायला. चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, जसं आपलं ठरलंय की आपण सोप्याकडून अवघडाकडे असे उदाहरणं बघणार आहोत. ओके, आपण सुरुवात करतो टाईप 1 पासून. तर एक बेसिक जो प्रश्न आहे तो आपण बघूया, जेणेकरून आपला ॲडव्हान्स लेवलचे उदाहरण सुद्धा सॉल्व्ह करता येतील. ओके, टाईप 1 म्हणजे काय तर बघा, टाईप 1 म्हणजे कुठले तर समेट्रिक फिगर्स, सममितीय. समेट्रिक म्हणजे काय तर ज्यांची कॉलम, रो आणि कॉलम हे कसे असतात, सेम असतात. आता रो आणि कॉलम कुठले आहेत तर हे आहेत कॉलम, हे जे उभे दिसत आहेत ते आहेत कॉलम आणि हे जे आडवे आहेत ते आहेत काय तर रो. ज्यावेळेस कॉलम आणि रो सारखे आहेत, आता नंबरिंग देऊ आपण याला. सर्वप्रथम 1 2 3. किती रोज आहेत? 3 रोज आहेत. आणि कॉलम किती आहेत? 1 2 3. म्हणजे 3 कॉलम आणि 3 रोज आहेत. सममितीय आहे, सिमेट्रिक आहे. जर अशा प्रकारची डायग्राम असेल तर त्यात आपल्याला कसे स्क्वेअर काउंट करायचे ते तुम्हाला मी आता समजून सांगतो. काहीच करायचं नाही. बघा, एक तर कॉलम घ्यायचा आहे किंवा मग रो घ्यायची आहे. जर आपण रो घेतली तर रो किती आहेत? 1 2 3. आता पहिला रो जो आहे त्याचा स्क्वेअर करा. दुसरी जो रो आहे त्याचा स्क्वेअर करा. 2चा स्क्वेअर 4. तिसरा जो रो आहे त्याचा स्क्वेअर करा आणि यांची ॲडिशन करा. 1 + 4 + 9 बरोबर किती होत आहे तर 9 10 4 14. म्हणजे या आकृतीत, दिलेल्या आकृतीमध्ये 14 चौकोन आहेत, 14 स्क्वेअर आहेत. मग आता मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं एक तर रो करा किंवा कॉलम करा. कॉलमचं जरी केलं तरी सेम आहे. 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9. ॲडिशन केली आपल्याला 14 उत्तर मिळणार आहे. ओके, समजतंय? तर अशा प्रकारे आपण याला सॉल्व्ह करू शकतो. रिमेंबर, हे लक्षात असू द्या. आता हा बेसिक, यानुसार आपण हे उदाहरण सॉल्व्ह करू शकतो. मग यामध्ये किती कॉलम आहेत आणि किती रोज आहेत तुम्ही सांगू शकताय? बघा, यामध्ये जर कॉलम बघितले तर 1 2 3 4 कॉलम आहेत आणि रोज किती आहे तर 1 2 3 and 4. इथे आपल्याला त्याच प्रकारचं लॉजिक लावायचं आहे. म्हणजे काय असणार आहे तर पहिला रो 1चा स्क्वेअर 1, कॉमा 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9 आणि 4चा स्क्वेअर 16. बरोबर आहे. यांची आपण आता काय करायची, आपल्याला ॲडिशन करायची. मग 1 + 4 + 9 + 16. काय ॲडिशन याची? 16 4 20, 20 आणि 10 30. म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये किती स्क्वेअर आहेत तर 30 स्क्वेअर आहेत. अशा प्रकारे आपण हे उदाहरण सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे थोडक्यात ट्रिक जी आहे इथे ती तुम्हाला लक्षात आलेली आहे. जर सिमेट्रिक असेल म्हणजे सारखेच कॉलम आणि सारख्याच रो असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं तर त्या एक तर रो घ्या किंवा मग कॉलम घ्या, त्यांची तुम्हाला काय करायचं स्क्वेअर करायचं, जसं तुम्ही इथे केलेलं आहे. किंवा मग आपण याला असं म्हणू शकतो की बा हे जे क्रॉस आहेत त्यांची काय करा तर गुणाकार करून घ्या. अशा प्रकारेही केलं तरी चालेल. 3चा वर्ग 3 त्रिक 9, 2 दुणे 4 आणि 1 जशाला तसा आपल्याला उत्तर तेच मिळणार आहे. 4 4चा 4 सी गुणाकार करा, 4 चौक 16, 3 त्रिक 9. आता बघा इथे मी केलंय 4 चौक 16, 3 त्रिक 9, 2 दुणे 4 + 1.
असंही केलं तरी चालेल किंवा मग डिरेक्टली मी जर सांगितलं तुम्हाला त्याचा स्क्वेअर केला तरी चालेल. अशा 2 ट्रिक तुम्ही इथे समजून घेऊ शकता आणि या 2 ट्रिकचा वापर करून तुम्ही काय करू शकता तर प्रश्न सॉल्व्ह करू शकता. ओके, आय होप तुम्हाला टाईप 1ची उदाहरणं समजलेली आहेत. आता यामध्ये किती जरी वाढ झाली, इथे समजा आणखीन एक जरी हे ऍड झाला, कॉलम आणि रो ऍड झाली, तर सेम तुम्हाला तिथे फॉर्म्युला वापरायचा असणार आहे. आता आपण बघूया टाईप 2ची उदाहरणं. चला तर आता आपण वळूया टाईप 2च्या उदाहरणांकडे. म्हणजेच जेव्हा तुम्हाला काय असेल तर रो इज इक्वल टू नॉट कॉलम, म्हणजे रो बरोबर अगर जर कॉलम नसतील आणि अशा प्रकारचे जे तुम्हाला आकृती परीक्षेत आली तर त्यातील चौरस किती आहेत, त्यातील स्क्वेअर किती आहेत ते कसे फाइंड आउट करायचे ते आता मी तुम्हाला सांगत आहे. ओके, याला असिमेट्रिक फिगर्स असं सुद्धा म्हणतात. तर बघा काय दिलं आहे, मी तुम्हाला सांगितलं की रो इज नॉट इक्वल टू कॉलम. अगोदर कॉलम बघूया किती आहेत, सोप्याकडून अवघडाकडे सांगितल्याप्रमाणे. अगोदर कॉलम किती आहे 1 2 3 4. सी इज इक्वल टू 4. कॉलम आहेत 4. रोज किती आहेत 1 2 3. म्हणजे इथे 3 रो आहेत आणि 4 कॉलम आहेत. आता हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा आहे, मागचं लॉजिक इथे चालणार नाही. मग इथे काय करायला लागेल आपल्याला, तर इथे आपल्याला वेगळं लॉजिक वापरावं लागेल, वेगळी ट्रिक आपल्याला वापरावं लागेल. ती काय तर बघा, सर्वात हायेस्ट नंबरचा कॉलम कुठला आहे तो आहे 4. त्याचा गुणाकार करा हायेस्ट नंबरचा रो सोबत. तर हायेस्ट नंबरचा रो आहे 3. 4 त्रिक 12. त्यानंतर एक एक कमी करत चला. 4 मधून 1 गेला 3 गुणिले 3 मधून 1 गेला 2 3 2 6. 3तून 1 गेला 2 गुणिले 2तून 1 गेला 1 बे 1 बे. आता उरतो 1 गुणिले 0. आता याची ॲडिशन करा 12 6 12 6 18 18 आणि 2 20. म्हणजे इथे किती स्क्वेअर असतील तर 20 स्क्वेअर असतील. 0 पर्यंत येण्यापर्यंत तुम्हाला काय करायचं आहे तर याची मल्टिप्लिकेशन करत चालायचं असणार आहेत. समजलंय, जो हायेस्ट नंबर आहे त्याचा गुणाकार करा हायेस्ट नंबर सोबत, म्हणजे हायेस्ट नंबर ऑफ कॉलम इज इंटू हायेस्ट नंबर ऑफ रो. तुम्हाला त्यातून पुन्हा एक एक कमी करत चला, तुम्हाला काय मिळेल तर फायनल आन्सर मिळेल किती नंबर ऑफ स्क्वेअर त्या इथे आहेत. ओके, ही सोपं खूप अशा प्रकारचं आहे. आता पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघूया अशा प्रकारेच. मग काउंट करूया. सर्वप्रथम कॉलम 1 2 3 4. किती कॉलम आहेत, कॉलम 4 आहेत. आता रोज किती आहे 1 2 3 4 5 रोज दिलेले आहेत. ओके, मग इथे काय करायचं आहे हायेस्ट नंबर ऑफ कॉलम इंटू हायेस्ट नंबर ऑफ रो आणि त्यानंतर एक एक मायनस करत चालायचं आहे. आता इथे करतो मी सॉल्व्ह. ओके, 4 गुणिले 5 5 चोक 20. आता एक एक कमी करत चला 3 इंटू 4 4 त्रिक 12. 2 इंटू 3 3 2 6. 1 इंटू 2 बे 1 बे. ओके, 0 इंटू 1 0. आलो 0 पर्यंत स्टॉप करून घ्यायचं इथे. आता याची ॲडिशन करायची आहे. मग याची ॲडिशन काय ती आहे 20 प्लस 12 किती होत आहे 32. 32 आणि 6 38. 38 आणि 2 40. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झाल्यास या आकृतीमध्ये एकूण 40 स्क्वेअर आहेत. आय होप तुम्हाला हे लॉजिक चांगल्या प्रकारे समजलेलं आहे. आता पुढचं टाईप 3चं उदाहरण काय करूया आपण समजून घेऊया. आता मग वळत आहोत टाईप 3च्या उदाहरणांकडे. आता अशा प्रकारच्या डायग्राम ज्या परीक्षेत येतात त्यावेळेस आपण काय होतो तर गोंधळात पडतो की याला सॉल्व्ह कसं करायचं आहे. तर हे सॉल्व्ह कसं करायचं ते खूप इझी पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त व्हिडिओ हा कम्प्लिटली बघा, जेणेकरून तुम्हाला यामध्ये काय ट्रिक वापरायचे आहेत ते तुम्हाला समजून जातील. गोंधळात घाबरून जायचं काम नाही. आपला ठरल्याप्रमाणे सोप्याकडून अवघडाकडे. तर त्या सोप्याकडून अवघडाकडे यासाठी आपण काय करूया, सर्वात सोपी एक डायग्राम बघूया. डायग्राम 1. आता डायग्राम 1 मध्ये तुम्हाला दिसतंय बघा की एक मोठा चौरस आहे, मोठा स्क्वेअर आहे, त्यामध्ये एक अधिकचं चिन्ह दिलेलं आहे. आता अधिकचं चिन्ह दिलेलं आहे म्हणल्यावर इथे काय झालं तर इथं डिव्हिजन झालं कॉलम आणि रोज मध्ये. म्हणजे रोज आणि कॉलम सेम आहेत. हे कॉलम आहेत 1 आणि 2, रोज आहेत 1 आणि 2. मग ठरल्याप्रमाणे 1 चा स्क्वेअर किती आहेत 1. रोज आणि कॉलम जर बरोबर असतील तर आपलं हेच करावं लागतं ना, बरोबर आहे की नाही. टाईप 1 मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे 2 चा स्क्वेअर 4. म्हणजे याची ॲडिशन केली तर 5. म्हणजे या डायग्राममध्ये एकूण 5 स्क्वेअर आहेत. मग याच्यानंतर लक्षात ठेवायचं आहे की कुठल्या प्रकारचे अशा प्रकारचे डायग्राम येऊ आणि त्यामध्ये जर अधिकचं चिन्ह असेल तर यामध्ये किती आहेत तर 5
स्क्वेअर असतात हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ओके, लक्षात राहील. मग चला त्याच आधारे आपण काय करूया, ही डायग्राम सॉल्व्ह करूया. मग आता सर्वप्रथम हा मोठा चौरस घ्या. आता मोठा चौरस घेतल्यानंतर त्यामध्ये एक अधिकचं चिन्ह आहे. मग याचाच अर्थ काय, तर ह्या मोठ्या चौरसामध्ये एकूण किती, तर 5 स्क्वेअर आहेत, 5 चौरस आहेत, आहे की नाही. ही पहिली मोठा स्क्वेअर घेतला, त्यामध्ये आधीचं चिन्ह दिसतंय म्हणजे काय, तर 5 स्क्वेअर आहेत. आता ही दुसरी डायग्राम आहे, ही दुसरी डायग्राम आहे, त्याला डॅश केला आपण, तर त्यामध्ये पण 5 आहे, कारण हे 1 2 1 2 लॉजिक इथं सेम लागलंय 5. समजलंय. आणखीन एखादा जर मोठा, आणखी एखादा जर त्यामध्ये काय असेल तर स्क्वेअर असेल तर यामध्ये पण किती आहेत, 5. आणखीन एखादा ॲड झाला तर +5 म्हणजे टोटल आपला 20 मिळतील. म्हणजे ही डायग्राम आता मी काढलेली आहे त्यानुसार किती आहेत, तर 20 स्क्वेअर यामध्ये आहेत. प्रत्येक याला फक्त डॅश करत चला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे आपण कव्हर केलं की हे पण हे ॲड केलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. ओके, समजलंय. तर ही डायग्राम आधीचं चिन्ह पुन्हा 1 मध्ये दिलंय, याचा अर्थ असा आहे की ह्या बाहेरच्या 5 आहेत आणि मध्ये 5 आहेत, टोटल 10 स्क्वेअर यामध्ये आहे. इथे आपला 20 मिळालेत. अशा प्रकारे हे ट्रिक तुम्ही इथे वापरू शकता. या सोपी जी पद्धत आहे ही डायग्राम तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे, किंवा ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवली त्यामुळे तुम्ही हे इझिली सॉल्व्ह करू शकले. या ट्रिकचा वापर आता पुढच्या डायग्राममध्ये पण आपल्याला करायचा असणार आहे. बघा काय दिलेलं आहे, तर ही आता मोठी डायग्राम आहे, थोडीशी अवघड वाटते पण इझिली तुम्ही फाइंड आउट करणार. हे बघा मी कशा प्रकारे करतोय. सर्वप्रथम लक्षात घ्या, हा मोठा चौरस डोळ्यासमोर घेऊया आपण. आता ह्या मोठ्या चौरसामध्ये हे सब छोटे छोटे चौरस आहेत, 1 2 3. हे आहेत किती, हे काय तर कॉलम आहेत. किती कॉलम आहेत, 4, आहे की नाही. आता हा छोटा एक चौरस आहे, 2 3 आणि हा 4. आता यामध्ये रो किती आहेत, कॉमा रो आहेत 1 2 3 4, आहे का रो, 4 रो आणि 4 कॉलम आहेत. म्हणजे आपलं ठरल्याप्रमाणे काय, 4 स्क्वेअर 16, ओके, 3 स्क्वेअर 9, 2 स्क्वेअर 4 आणि 1 स्क्वेअर 1, ओके नाही. म्हणजे इथे आता यांची काय करायची, ॲडिशन करायची. मग 16 + 9 + 4 + 1, किती ते ॲडिशन, 16 आणि 4 20 आणि 9 29 आणि 1 10 30. म्हणजे हा जो मोठा चौरस आहे त्याच्यामध्ये एकूण, हा जो मोठा आपल्याला स्क्वेअर दिसतोय त्यामध्ये एकूण 30 स्क्वेअर येत आहेत छोटे छोटे. आता हे आन्सर आहे का आपलं फायनल, नाही, हे मधले स्क्वेअर बाकी आहेत, बरोबर. हे 4 मधले स्क्वेअर बाकी आहेत. मग तुम्हाला मी सांगितलेली गोष्ट आहे एक, ती म्हणजे काय, तर या अधिकचं चिन्ह आलं म्हणजे ते किती आहेत, तर 5 असतात. ते त्यामध्ये किती 5 स्क्वेअर असतात. मग इथे किती आहेत, तर 5 स्क्वेअर आहेत. इथे पण 5 आहेत, म्हणजे 30 + 5 हे 5 प्लस हे 5, पुन्हा याला डॅश करा, +5, पुन्हा याला डॅश करा 5. किती आले ते, मग 30 5 35 40 45 आणि 5 50. म्हणजे एकूण या डायग्राममध्ये किती स्क्वेअर येतात, तर 50 स्क्वेअर येतात. अशा प्रकारे इझिली जी अवघड वाटणारी डायग्राम आहे त्यामध्ये आपण इझिली काय करू शकतो, तर सोप्या पद्धतीने काय करू शकतो, आपण त्यातील स्क्वेअर काउंट करू शकतो. ही ट्रिक तुमच्या लक्षात असणं आवश्यक आहे. चला आता टाईप 4चं उदाहरण बघूया. आणि टाईप 4 कडे आपण वळालेलो आहोत. तर अशा प्रकारची डायग्राम आल्यानंतर आपण घाबरून जातो. तर यांना कसं सॉल्व्ह करायचंय ते मी आता तुम्हाला इथे समजून सांगत आहे. हा टाईप 4चं उदाहरण असणार आहे. पण आपल्या ठरल्याप्रमाणे सोप्याकडून अवघडाकडे, त्यामुळे सोपी जी पहिली डायग्राम आहे ती समजून घेऊया. हेच लॉजिक आपल्याला इथे वापरायचं असणार आहे. मी तुम्हाला सांगितलं बघा, कुठले स्क्वेअर दिलेला आहे त्यामध्ये अधिकचं चिन्ह असेल किंवा मग अशा प्रकारचं डायग्राम असेल आपलं सांगितल्यानुसार, तर यामध्ये किती असतात, तर 5 स्क्वेअर असतात. मग यामध्ये पण तुम्हाला दिसतंय अशा प्रकारे आहे ही डायग्राम. म्हणजे इथे किती आहेत, तर 5 स्क्वेअर आहेत प्लस, आणि हा फक्त एकटाच आहे, हा आहे 1, म्हणजे 5 आणि 1 6. अशी डायग्राम असेल तर किती आहेत, तर 6 स्क्वेअर असतात. ओके, हा 1 आणि या मेन डायग्राम मधले 5, टोटल 6 स्क्वेअर आपल्याला तिथे दिसून येत आहेत. ओके, जर समजा मध्ये ऍड केलाय पुन्हा एकदा तर किती होईल, हे 5
म्हणजे 6 प्लस 1 हे 5 किती झाले 11. पुन्हा यामध्ये समजा पुन्हा असा एक क्रॉस बनवला तर पुन्हा 1 12 होतील. लक्षात आलंय. थोडक्यामध्ये मला सांगायचं अशी डायग्राम आहे. प्लस आहे तर 5 चौरस, 1 असा जर टाकला तर 5 5 1 6. ओके. यामध्ये पुन्हा 1 टाकला असा उभा तर हे 5 म्हणजे 6 आणि 5 11 होते. आय होप तुम्हाला हे कळलेलं आहे. बेसिक हे लक्षात ठेवा. याचाच वापर इथे आपल्याला इथे समोर करायचा असणार आहे. डायग्राम डिफिकल्ट वाटते परंतु ती आहे का नाही. ठरल्याप्रमाणे हा मोठा चौरस, हा मोठ्या चौरसामध्ये पुन्हा एक ऍडिशन आलेली आहे म्हणजे याला आपण डॅश करूया. डॅश करूया म्हणजे ते आहे 5 चौरस प्लस. आता या 5 चौरसामध्ये एक हा मोठा तुम्हाला दिसतोय एकच सिंगल वाला तो म्हणजे 1 प्लस म्हणजे 6 झाले टोटल. पुन्हा एक मध्ये एक आलेला आहे चौरस तो म्हणजे मग किती हा मोठा दिसतो ना एक मध्ये हा झाला 5 आणि पुन्हा एक हा आहे 5 प्लस 1 पुन्हा ऍडिशन पुन्हा एक दिसतो आपला हा मग ही किती आहे 5 म्हणजे किती झाले 6 6 12 आणि 5 17. आन्सर असणार आहे 17. अशा प्रकारे आपण ही डायग्राम काय करू शकतो सॉल्व्ह करू शकतो. आय होप तुम्हाला हा आजचा जो व्हिडिओ आहे तो समजलेला आहे. म्हणजे 4 टाईप मी तुम्हाला समजून सांगितले. सर्व 4चे 4 टाईप तुम्हाला समजलेले आहे. काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शन मध्ये मला कळवायला विसरू नका. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा. तुमच्या मित्रांसोबत आपलं चॅनल निश्चित शेअर करा. चला तर आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध फाउंडेशन आपलं हे युट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.